नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर मेट्रो के अधिकारी ने नागपुर मेट्रो संबंधित जानकारी पत्रकार वार्ता में साझा की है। उन्होंने कहा कि नागपुर मेट्रो कार्ड के अलावा डिजिटल मेट्रो टिकटिंग पर भी ध्यान दिया गया है, जिसका तहत अब व्हाट्सएप टिकटिंग के जरिए भी घर बैठे टिकट बुक कर सकते हैं। साथ ही अभी मेट्रो का फेज 2 भी जल्दी शुरू करने जा रहा है। इसमें नए मेट्रो स्टेशन बनाए जाएंगे और पहले जहां मेट्रो हर 15 मिनिट में आती थी, अब उसको कम करके 10 मिनिट कर दिया गया है। नागपूर शहरामध्ये महामेट्रोच्या वतीनं नागपूर मेट्रोचं संचलन करण्यात येतं। त्याचा पहिल्या टप्प्याचं संचलन आता आपण 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी करतो आहोत आणि फेज 2 हे देखील आता आपलं जोरात अंमलबजावणी सुरू झालेली आहे। नागपूर मेट्रोच्या फेज 2 ची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये साधारणतः 44 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून त्याच्यामध्ये 32 स्टेशनची निर्मिती होणार आहे। 4 स्टेशनचे रूट्स त्याच्यामध्ये आहेत। आत्ता फेज 1 मध्ये चालू असलेल्या 4 स्ट्रेचेसला पुढे एक्सटेंड करण्याचा प्रस्ताव याच्यामध्ये आहे। जो रीच 1 आहे त्याच्यामध्ये खापरीपासून बुटीबोरीपर्यंत साधारणतः 18 किलोमीटर लांबीचा हा स्ट्रेच असून त्याच्यामध्ये 2 ॲट ग्रेड स्टेशन्स आहेत आणि जवळपास 8 ही एलिव्हेटेड स्टेशन्स आहेत। ऑटोमोटिव्ह चौकापासून कनान ब्रिजपर्यंत हा जो स्ट्रेच आहे तो 13 किलोमीटरचा एलिव्हेटेड स्ट्रेच असून त्याच्यामध्ये 12 स्टेशन्स निर्माण करण्यात येणार आहेत। लोकमान्य नगरपासून हिंगणापर्यंतचा जो तिसरा स्ट्रेच आहे रीच 3 त्याचं 7 स्टेशन्स असून त्याच्यामध्ये 6.70 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड ट्रॅक आहे आणि रीच 4 म्हणजे प्रजापती नगर स्टेशनपासून ट्रान्सपोर्ट नगरपर्यंत ज्याच्यामध्ये 3 स्टेशन्स असून 5.60 किलोमीटर लांबीचा हा स्ट्रेच आहे। असा एकूण 44 किलोमीटर लांबीचा फेज 2 प्रकल्प आपण लॉन्च केलेला आहे। याच्यामध्ये पहिल्या टप्प्याचं निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असून त्याची कामं देखील साईटवरती सुरू झालेली आहेत। पहिल्या 8 किलोमीटर लांबीच्या कामांची सुरुवात ज्याच्यामध्ये साधारणतः 2 किलोमीटर लांबीचं 2 स्टेशन असलेलं ॲट ग्रेड डेव्हलपमेंट आणि जवळपास 6 किलोमीटर लांबीची 6 स्टेशन असलेली एलिव्हेटेड डेव्हलपमेंट कामठी रोडवरती याचं कामकाज सुरू झालेलं आहे। वेगानं याचं काम सुरू झालेलं असून पुढच्या 1.5 वर्षामध्ये याची अंमलबजावणी करण्याचा आमचा मनोदय आहे। यासाठी लागणारी जी सिस्टीमची टेंडर्स आहेत त्याची देखील पूर्तता करण्यात येत असून टेंडर्स सध्या सगळी लाईव्ह आहेत। ती अंतिम टप्प्यामध्ये टेंडरिंग प्रक्रिया आहे। पुढच्या वायडक्ट स्ट्रेचेस आणि स्टेशनच्या कॉन्ट्रॅक्टसाठीची देखील टेंडर अंतिम टप्प्यात असून त्याची फायनान्शियल ओपनिंग स्टेजमध्ये ती आहेत आणि पुढील काही महिन्यातच हे निविदा पूर्ण करून उर्वरित कामं देखील लवकरच सुरू होतील। यासोबतच पहिला टप्पा जो आपण आता सध्या कार्यान्वित केलेला आहे, मला सांगायला आनंद होतो की जवळपास 1 लाखाची रायडरशिप आज पहिल्या टप्प्यानं अचीव केलेली आहे। गेल्या आठवड्याभर ऑगस्ट लागल्यापासून साधारणतः नित्यनेमानं 95,000च्या वर आज रायडरशिप आपल्या इकडे असून जवळपास 3.5 कोटी ते 4.25 कोटी इतकं आपलं आज मासिक उत्पन्न झालेलं आहे। वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचे ऑप्शन, फीडर रूट्स, शेअर ऑटो, ऑटो, स्कूटर यांच्या माध्यमातून आपण नागरिकांना आता उपलब्ध करून द्यायला सुरुवात केलेली आहे आणि नागपूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या मदतीनं आपण अधिकाधिक फीडर सर्व्हिसेस सुरू करण्यावरती आता भर देत आहोत। यासोबतच नागरिकांना अशी विनंती करण्यात येते की नागरिकांनी शहरातले जे महत्त्वाचे जे स्थळं आहेत तिथे जाण्यासाठी मेट्रोचा वापर करून तिथे कसं पोचायचं याची हळूहळू माहिती करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला आपल्या इप्सित स्थळी अधिक सेफ, अधिक किफायतशीर मार्गाने मेट्रोचा वापर करून प्रवास करता